तर नमस्कार मित्रांनो, आज आपण निघालो आहोत हरिश्चंद्रगडासाठी. तर असं तर आमच्या डोक्यात कधी आलं नव्हतं की आपण कधी ट्रेकिंग करू. बट चला ना यार, लाईफमध्ये सर्व ट्राय करायचं असतं. तर आपण ट्रेकिंगही ट्राय करू. तर बघू काय एक्सपिरियन्स असतं. तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर पाहत राहा माझी व्हिडिओ. मी तुम्हाला दाखवीन कसं जायचं आणि किती टाइम लागतं गड चढण्यात. तर मी थोडी व्हिडिओ फास्ट करतो, कारण तुम्हालाही कंटाळा नाही आला पाहिजे व्हिडिओ बघता बघता. सो मी थोडा फास्ट करतो. तर थोडा नाश्ता करून आपण पोहोचलो त्या जागेवर. तर इथे आपल्याला पर पर्सन 50 रुपये भरावे लागतात व बाईकसाठी 100 रुपये आणि कारसाठी 150 रुपये भरावे लागतात. तर कळसुबाई हरिश्चंद्र अभयारण्य प्रवेशद्वार इथे येऊन हे तुम्हाला करावे लागेल. आणि इथे येताना काही व्यसन करून येऊ नये, कारण आपण आपला इतिहास जपला पाहिजे. तर कृपया करून इथे व्यसन करू नये आणि काही घेऊनही येऊ नका, कारण पकडलं गेलास तर 6,000 रुपये इथे दंड आकारण्यात येईल, प्लस 6 महिन्याचा कारावासही होऊ शकतो. तर प्लीज असं काही करू नका ज्याने तुम्हाला आणि दुसऱ्यांना त्रास होईल. तर हे आहे प्रवेशद्वार. तर इथून आपलं ट्रेकिंग चालू होईल. तर बाजूला वाहनं पार्किंग करायला ही जागा आहे, तर तिथं तुम्ही पार्किंग करू शकता. जर तुम्हाला माहीत नसेल की वरती काय काय आहे, तर तुम्ही बाजूला बोर्ड आहे त्यावर बघून वाचू शकता आणि हे बोर्डही वाचायला विसरू नका. तर आपली ट्रेकिंग आता चालू होत आहे. तर आपण निघू आता हरिश्चंद्रगड मंदिरच्या इथे. तर अर्धी ट्रेकिंग तर मी नाही व्हिडिओ केली, बिकॉज ऑफ तुम्हालाही कंटाळा येईल की खूप मोठी व्हिडिओ, लॉंग व्हिडिओही नाही झाली पाहिजे. सो थोड्या थोड्या क्लिप्स टाकतो मी ट्रेकिंगच्या. बाकी तुम्ही पाहतच राहा. तसं सुंदर असं निसर्ग दिसेल वरतून तुम्हाला. किती भारी वाटत आहे ते तुम्ही बघू शकता. बाकी तुम्हाला मी हळूहळू दाखवतच राहीन किती किती चांगले चांगले प्लेस आहेत. आणि थोडं घसरणही आहे इथे. तर तुम्ही ते पोल आहेत बाजूला त्यांना धरून धरूनच चाला, बिकॉज ऑफ थोडी तरी चुकी आपल्या महागात पडू शकते. तर नीट ट्रेकिंग करा, चांगले शूज घालून जा, कारण की ग्रीपही भेटली पाहिजे आपल्याला चालताना, कारण की खूप घसरण आहे तिथे पावसाळ्या टायमाला. तर थोडं सांभाळूनच चाला. तर स्टार्टिंगला तुम्हाला वाटेल की नाही होत आहे चढायला, नाही आपण चढू नाही शकत. पण 10 मिनटं थोडं कळ काढून आपण जर चाललो तर आपण करू शकतो यार. मीही 10 मिनटं थकलो होतो खूप. मला असं वाटत होतं की मी नाही करू शकत, बट मी बोललो चल ना यार, आता आलो आहे तर आपण करूच. तर मी ट्रेकिंग चालूच ठेवली. पण नंतर थकवा माझा दूरच झाला, कारण हे असं निसर्गाचं बोलतात ना, हे सर्व व्ह्यू बघून यार कोणाचा थकवा दूर नाही होणार. तुम्ही बघत राहा कसे व्हिडिओ आलेत. मी तुम्हाला दाखवेनच खूप काही. तर व्हिडिओ पाहतच राहा. तर केवढं क्लिअर पाणी आहे तुम्ही बघू शकता. खूप क्लिअर पाणी आहे यार. खरंच खूप, म्हणजे बोलतात ना, खूपच सुंदर आहे हे. मला बोलतात ना, थकवा दूर झाल्यासारखाच वाटतो की बाबा हे असंही आहे इथे. किती सुंदर पाणी आहे बघा. तर थोडा पुढे चालता चालता आपल्याला एक छोटा ब्रिज मिळतो. खालूनही जाऊ शकता तुम्ही आणि ब्रिजवरूनही जाऊ शकता. ब्रिजवरून जाताना जरा सांभाळून जा, कारण थोडं घसरण आहे ब्रिजवरून. तर खालून गेलं तरी बरं, बट वरतून गेलं तरी यार वरतूनही जाऊ शकता, असं काय नाही. तर नीट धरून धरून जा. तर हा आहे तो ब्रिज. तर नीट चढा इथून आणि उतरतानाही नीट पोल धरून धरूनच खाली उतरा, कारण की एकदम राऊंडिस्ट आकाराचा आहे हा ब्रिज. तर नीट उतरा. आणि मध्ये पत्रेही थोडे थोडे निघाले आहेत तिकडून, तर जरा सांभाळून. तर आजकाल लोणावळ्याच्या व्हिडिओ खूप व्हायरल होत होत्या की खूप सुंदर फुलं आले आहेत. तर यार इथेही या. इथे खूप सुंदर फुलं आहे, खूप सुंदर निसर्ग आहे इथे. तुम्ही येऊन तर पहा इथे. फक्त थोडीशी ट्रेकिंग करावी लागेल, थोडी कळ काढावी लागेल, बट यार येऊन तर बघा. स्वर्ग आहे इथे, स्वर्ग. आणि स्वर्ग बोललं तर देवता असणारच ना. तर महादेवांचं इथे मंदिर आहे. ते खूप खूप वर्ष पूर्व जुनं आहे. आणि बाजूला कुंडही आहे. तर ते कुंड खूप खोलवर आहे, तर ज्याला पोहता येतं त्यांनीच तिथे उतरावे. बाकी इथे बघू शकता तुम्ही, खूप अशा पिंड ठेवल्या आहेत बाजूला. आणि हे आहे ते महादेवांचे मंदिर.
तर आता चप्पल बाजूला काढून आपण जाऊया महादेवाच्या मंदिरमध्ये. चप्पल काढताना खूप लोकांनी मध्ये काढली होती, बट तुम्ही थोडा विचार करून करा की कुठं आपण चप्पल काढत आहोत. मंदिराच्या समोरच चप्पल काढून आतमध्ये लोक जात होती, पण आम्ही जरा चप्पल लांब काढून आतमध्ये गेलो. तर ही बाप्पाची मूर्ती आहे जी मंदिराच्या एकदम करेक्ट समोरच आहे. तर आता प्रवेश करूया आपण मंदिरामध्ये. तर तुम्ही बघू शकता किती जुनं मंदिर असून पण एवढं बोलतात ना यार, काय सुंदर बनवलं आहे मंदिर ते. हे बाजूला छोटे छोटे पिंड ठेवले आहेत महादेवांच्या, आणि तुम्ही पाहू शकता यार, खूप सुंदर असं मंदिर आहे बाजूला. खरंच खूप सुंदर आहे. म्हणजे किती जुनं काम असूनही बोलतात ना अजूनही ते आहे. तुम्ही बघू शकता ते किती बारीक बारीक काम केलं आहे. ही नंदींची मूर्ती आहे स्टार्टिंगला, आणि बघू शकता तुम्ही किती बारीक बारीक काम केलं आहे मंदिरावर. तुम्ही पाहू शकता ही आहे महादेवांची पिंड. तर तुम्ही मंदिरातून बॅक साईडला जाल तर बॅक साईडला ही नंदी महाराजांची एक मूर्ती आहे. ती मोठी मूर्ती आहे. तर बाजूलाही अशा छोटे छोटे पिंड ठेवण्यात आले आहेत. तर तुम्ही बघू शकता. आणि बाप्पाची ही मूर्ती आहे मंदिराच्या बाजूला. खूप सुंदर अशी मूर्ती आहे, पाहून घ्या तुम्ही. आणि पुढे मी दाखवतो की कसे त्या काळात लोकांनी असे बारीक काम केलं आहे मंदिरावर. खरंच यार काहीतरी आश्चर्यचकित बात आहे की त्या काळातही असं बारीक बारीक काम व्हायचं. तर मंदिराच्या मागच्या साईडला महादेवांच्या पिंडीवर टाकायला पाणी आहे. ते एवढं सुंदर असं म्हणजे बोलतात ना स्वच्छ असं पाणी आहे, गार पाणी आहे. ते तुम्ही महादेवांच्या पिंडीवर टाकू शकता. तर मंदिराच्या बाजूलाच मोठी एक पिंड आहे महादेवांची. ती बघण्यासाठी मी खरं तर एवढं ट्रेकिंग केलं. तर तुम्ही त्या पाण्यात उतरून नक्की महादेवांचे दर्शन घ्या. तर महादेवांचे दर्शन करून आपण निघालो आता कोकण कड्यासाठी. तर आता पायाला खूप रिलॅक्स फील झालं आहे. तर आपण पुढची ट्रेकिंग करूच शकतो. तर बोललो चला आता निघू आपण कोकण कड्यासाठी. कोकण कडा जाता जाता हळूहळू अशी थंडी वाजायला लागली, कारण आपण जसं जसं वरती जात होतो तसं जसं आम्हाला गार गार वाटत होतं, कारण की पूर्ण धुके दिसत होते. तुम्हाला मी दाखवतो की कसं होतं पुढचं ट्रिप. तर ही आहे माझी टीम. जसं मी त्यांच्यासोबत ट्रेकिंगसाठी निघालो होतो. हे सर्व माझ्या भावाचे मित्र आहेत, माझे आता मित्र झालेत. तर ट्रेकिंग करता करता आमची ओळख अशी झाली. तर बोलता बोलता आम्ही चालत चालत राहिलो. तर रस्ते समजत नव्हते आम्हाला, म्हणजे लगेच निघत जात होते. तर तुम्ही जर येताना एकटे येत असाल तर खरंच तुम्हाला खूप डिफिकल्ट वाटेल, कारण जर ग्रुपसोबत असतो ना तर तुम्ही मजा करत करत जेवढं जाताना तेवढं तुम्हाला थकवाही दूर होतो आणि तुम्हाला समजतही नाही की कधी ट्रेकिंग संपली. तर येत असाल तर ग्रुपसोबत नक्की या. तर चालता चालता असं वाटत होतं का बाबा मॅन वर्सेस वाईल्डच झालो आम्ही, कारण नुसते जंगलमधून आम्ही जात होतो. गारही वाटत होता आणि सर्वीकडे धुके दिसत होते. आणि की खरंच बघायला गेलं तर खूप सुंदर असं निसर्ग आहे यार वरती. तुम्ही खरंच येऊन बघा यार, खरंच ट्राय करा. ट्रेकिंग नक्की ट्राय करा तुम्ही. मीच पहिल्यांदा येऊनही एवढा मला बरं वाटलं की खरंच यार मजा येते यार. ग्रुपसोबत फिरायला खरंच मजा येते. तर चला आपण चालतच राहू. तुम्ही व्हिडिओ पाहतच राहा. मी तुम्हाला दाखवत राहीन की अजून काय काय आहे पुढे. तर चालता चालता मला सुंदर अशी फुलंही दिसली आहेत. म्हणजे सुंदर असे फुलं आहेत इथे. असं जागेवर खूप फुलं दिसली मला, बट खरंच खूप फुलं आहेत इथे बघण्यासारखे. तर फायनली आपण पोचलो कोकण कड्यावर. आणि मला जसं वाटलं तसंच झालं. काहीच खालचं भाग दिसत नाही आहे, फक्त धुकेच दिसत आहेत. बट ठीक आहे ना यार, स्वर्गच एक प्रकार. ढग आपल्याला समोर दिसत आहेत एक प्रकार, असंच आहे. तर तुमच्या सेफ्टीसाठी मी सांगतो की पुढे जाऊ नका. जेवढे पूल दिले तेवढ्या तर तुम्ही आतच राहा, कारण की थोडंसं बोलतात ना थोड्या चुकीमुळे आपण आपला जीवही गमावू शकतो. तर फोटो यार काढायचं तर लांबून काढा. थोडक्यासाठी जवळ जाऊन फोटो काढण्यात जाल आणि काही जे बोलतात ना की नाही घडलं पाहिजे असं काही होईल
तर तुम्ही समजलाच असाल तर स्वतःचीही काळजी घ्या आणि तुमच्यासोबत जो आला असेल त्याचीही काळजी घ्या. तर चला आता आपण पुढे जाऊन बघूया की पुढे काय आहे. तर आपण चालत राहूया. तर पुढे पोल लावले नाही आहेत तर जरा सांभाळून, घसरणंही आहे पुढे, तर जरा लांबूनच तुम्ही त्या क्षणाचा आनंद घ्या. बघा बट जरा लांबूनच, जरा काळजीपूर्वक बघा. तर आपल्याला लहान खेकड्याचं पिल्लू भेटलं आहे, खूप भारी दिसत होतं तेही. तर आपण त्याला न त्रास देता पुढे निघू. तर तुम्हाला मी दाखवतो की कसं दिसत आहे व्ह्यू. आपलं खूप भारी असं व्ह्यू दिसत आहे, पाहू शकता तुम्ही. असं वाटतं पूर्ण ढग आपल्या जवळच आहेत असं वाटत आहे, फुल भारी. आणि त्याच्या बाजूलाही खूप सुंदर असं पूर्ण बोलतात ना एकदम फुलच फुल भरलेत. तर आता आपण निघू थोडं पुढे घरी जायला. तर एवढं मी नोटीस नाही केलं येता येता की खरंच बाजूला एवढं फुलं होती. तर बघू शकता तुम्ही वरतून व्ह्यू का वाटतं, खूप भारी असं. तर आता आपण जाऊ डायरेक्ट घरीच. तर जाता आपल्याला धन्यवादचं बोर्ड दिसतं, तर त्यांना धन्यवाद बोलून आपण निघू घरी. तर एंडिंग तयार भारी दिसली पाहिजे ना. तर भारी एंडिंगसाठी आपल्याला भेटला एक धबधबा, एक डॅम आहे मोठी. तर चला पाहूया. खरंच खूप भारी आहे. तर मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो, तर कानात हेडफोन टाका आणि पाण्याचा आवाजाचा फील घ्या. तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि असंच सपोर्ट करत राहा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.